श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील मॅथ्स 1मधील प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 काय आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. आता तुम्ही क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बघितला असेल. ह्यामध्ये काही ह्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे ते आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं होतं. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय आहे तर डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे आणि आपल्याला कशाच्या P/Qच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, आता आपण फर्स्ट बघूया. 0.6 आणि इथं काय डॉट दिलेला आहे. ओके, आता फर्स्ट आपण x इज इक्वल टू 0.6 डॉट हे मानून घेऊया. x इज इक्वल टू म्हणजेच काय, लेट x इज इक्वल टू 0.6. x इज इक्वल टू किती, 0.6 डॉट हे आपण मानून घेऊया. नंतर आपल्याला आता xची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागणार आहे तर दोन्ही साईडला 10 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 10. ओके, आता जर समजा इथं 2 नंबर्स असते आणि 2 नंबरवरती जर बार असता तर आपल्याला काय 100 मल्टिप्लाय करावं लागलं असतं. ओके, आणि जर 3 नंबर असतं तर आपल्याला काय 1000 मल्टिप्लाय करावं लागलं असतं. आता ह्याला 10x, एक्सचं काय होणार आहे 10x इज इक्वल टू 10 इंटू 0.6. ओके, 10x इज इक्वल टू, आता ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं काय होतं आहे बघा तर 6.6. ओके, आता आपण ह्याला काय इक्वेशन सेकंड मानूया. आता एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय आपण इक्वेशन 2 आहे ह्यातून इक्वेशन 1 मायनस करूया. म्हणजेच काय, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. म्हणजेच काय होते बघा, 10x मायनस x इज इक्वल टू 6.6 मायनस 0.6. ओके, आता 10x मायनस x किती होणार आहे 9x इज इक्वल टू, ह्याचं मायनस केलं की काय होतं बघा तुम्ही 6 होतं. राईट, 6.6 मायनस 0.6 केलं की हे जाणार आहे, फक्त 6 राहणार आहे. ओके, म्हणजेच x इज इक्वल टू 6 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं आल्यानंतर काय ते होणार आहे डिव्हिजनमध्ये, म्हणजे 6/9. म्हणजेच आपण 2 न भाग घालवला तर किती 2 3 6 नाही, 2 न नाही 3 न भाग घालवला तर 3 2 6 आणि 3 3 9. म्हणजेच काय आलं x इज इक्वल टू 2/3. म्हणजेच काय तर 0.6 ह्याची व्हॅल्यू किती आली 2/3. ओके, आता आपल्याला PQच्या फॉर्ममध्ये सांगितलं होतं, आपण हे काय P/Qच्या फॉर्ममध्ये 0.6 इज इक्वल टू 2/3 आपला आलेला आहे. सेकंड आकडा बघा 0.37 ह्याच्यावरती काय बार आहे. म्हणजे फर्स्ट आपण x इज इक्वल टू हा नंबर मानून घेऊया. लेट x इज इक्वल टू 0.37 बार, ह्याला काय आपण इक्वेशन 1 मानू. ओके, आणि इथं तुम्ही बघितलं तर 37 2 नंबर आहे त्याच्यावरती बार आहे, त्यामुळं आपल्याला दोन्ही साईडला काय 100 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजेच काय मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 100. म्हणजेच बघा 100x इज इक्वल टू 100 इंटू 0.37. राईट, म्हणजेच कसं होणार आहे 100x इज इक्वल टू काय होते बघा 37.37. ओके, आणि ह्याच्यावरती काय आलेलं आहे बार आलेला आहे. राईट, आणि काय ह्याच्यावरतीही बार येणार आहे. ओके, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी, आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन 2 मानूया, एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी
आपल्याला काय इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू निघेल. ओके, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता बघा 100x मायनस x इज इक्वल टू 37 मायनस 37.37 मायनस किती 0.37. ओके, हे मायनस केलं की किती येणार आहे 99x इज इक्वल टू किती होत आहे, तर हे मायनस केलं की 37. हे काय जाणार आहे, फक्त 37 राहणार आहे. ओके, म्हणजेच x इज इक्वल टू 37 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेल्यावर ना काय ह्याच्यामध्ये होणार आहे डिव्हिजनमध्ये. म्हणजेच किती आलं आपलं x इज इक्वल टू 37/99. ओके, आणि म्हणजेच x आपण काय हे मांडलेला आहे हा नंबर, म्हणजे 0.37 इज इक्वल टू किती 37/99. ओके, थर्ड बघा 3.17 आणि ह्याच्यावरती काय बार आहे. फर्स्ट आपण x इज इक्वल टू हा नंबर मानूया. लेट x इज इक्वल टू 3.17 बार आणि ह्याला काय इक्वेशन 1 मानू. आता आपल्याला काय इथं 17 दोन नंबर्स आहेत, त्यामुळे आपल्याला काय 100 मल्टिप्लाय करावं लागणार आहे दोन्ही साईडला. ओके, म्हणजेच काय मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 100. मग कसं येते बघा 100x इज इक्वल टू 3.17 इंटू किती 100 येणार आहे. म्हणजेच किती 100x इज इक्वल टू ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन किती केलं किती येणार आहे 317 पॉईंट किती येते बघा 17. ओके, आणि ह्याला आपण काय इक्वेशन 2 मानूया. ठीक आहे, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी सेकंडमधून 1 हे काय मायनस करावं लागणार आहे, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू भेटते. म्हणजेच बघा आता सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2, म्हणजेच 100x मायनस x इज इक्वल टू 317.17 मायनस 3.17. म्हणजेच किती होतं इथं 99x राईट इज इक्वल टू किती होतं याचं मायनस केलं की बघा 17. ओके, हे जाणार आहे राईट. म्हणजेच किती आले 7 मधून 4 गेले, 7 मधून 3 आहे 3 किती राहते 4 राईट. म्हणजेच 314 म्हणजेच 314. ओके, x इज इक्वल टू 314 इज इक्वल टू 99. म्हणजेच आता एक्सची व्हॅल्यू आपली ही आलेली आहे आणि x इज इक्वल टू आपण हा नंबर मांडलेला आहे राईट. देअरफॉर 3.17 बार इज इक्वल टू 314/99 राईट. आता आपण फोर्थ बघूया. फोर्थ बघा 15.89 ह्याच्यावरती काय बार आहे. ओके, फर्स्ट आता आपण लेट x इज इक्वल टू हा नंबर मानूया 15.89. ओके, आणि ह्याला आता आपण काय 1 नंबर मानूया. ठीक आहे, आणि आता तुम्ही बघितलं तर ह्या किती 89 हा नंबर आहे, त्यामुळं आपल्याला काय दोन्ही साईडला 100 मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 100. ओके, म्हणजेच किती होते बघा 100x इज इक्वल टू 100 इंटू 15.89. ओके, आणि 100x इज इक्वल टू ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं की कोणता नंबर भेटतोय 1589.89.
ओके, आणि आता आपण ह्याला काय इक्वेशन सेकंड मानूया. आणि आता आपल्याला काय एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागणार आहे, सेकंडमधून 1 हे मायनस करावं लागणार आहे. ओके, म्हणजेच काय सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, 100x मायनस x इज इक्वल टू 1589.89 मायनस किती 15.89. ओके, आणि हे किती होणार आहे 99x इज इक्वल टू, आता ह्याचं मायनस केलं की किती होतं आहे बघा 1574 होते. हे कॅन्सल होते आणि ह्याचं मायनस केले की काय हे भेटते आपल्याला. म्हणजेच काय होतं आहे एक्स इज इक्वल टू 1574 अपॉन 99. मल्टिप्लिकेशन आहे, इकडचं इकडं गेलं की काय ते डिव्हिजनमध्ये होतं. ओके, आणि एक्स म्हणजे काय आपण हा नंबर मांडला होता म्हणून देअरफॉर काय 15.89 इज इक्वल टू 1574 अपॉन 99. ओके, आता आपलं हे काय आन्सर आपल्याला भेटलेलं आहे. आता 5th नंबर बघा काय आहे तो. 5th नंबर 2.514. आता आपण फर्स्ट काय लेट एक्स इज इक्वल टू हा नंबर मानूया 2.514 आणि ह्याच्यावरती काय 12 आहे आणि याला इक्वेशन 1 मानूया. ठीक आहे, आणि आता तुम्ही बघितलं तर इथं काय 3 नंबर्स आहेत, त्यामुळे आपल्याला कशानं मल्टिप्लिकेशन करावं लागेल तर 1000 राईट. मल्टिप्लाय both the sides by 1000. ओके, आणि आता बघा कसं होतंय 1000 x इज इक्वल टू 1000 इंटू 2.514 ह्याच्यावरती काय 12 येतं. ओके, आणि आता हे कसं होतं आहे बघा, आणि एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर म्हणजे आता नाही, फर्स्ट आपण हे काय आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 1000x इज इक्वल टू ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं काय झालं 2514.514. ओके, आणि आपल्याला हे काय एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी हे काय सेकंड मानूया, ह्यातून हे मायनस करावं लागणार आहे राईट. म्हणजेच सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. ओके, म्हणजेच बघा आता देअरफॉर 1000x मायनस x इज इक्वल टू 2514.514 मायनस किती हा नंबर 2.514. ओके, आणि आता बघा ह्याचं मायनस केलं की काय होत आहे 99x 999x होणार आहे राईट. आणि ह्याचं मायनस केलं की काय हा नंबर आणि हा नंबर जातोय, ह्या नंबरमधून 2 मायनस केलं की किती नंबर भेटतोय आपल्याला 2512. ओके, म्हणजेच काय एक्स इज इक्वल टू किती येणार आहे 2512 अपॉन मल्टिप्लिकेशन आहे, इकडं गेलं की डिव्हिजनमध्ये होणार आहे म्हणजेच 999. ठीक आहे, आणि आता आपण एक्स इज इक्वल टू काय हे मांडलेलं आहे राईट. म्हणजेच देअरफॉर 2.514 इज इक्वल टू काय येते तर 2512 अपॉन 999. ओके, म्हणजे आपल्याला काय ह्याचं पी अपॉन क्यूच्या फॉर्ममध्ये सांगितलं होतं, आपण ते काय सॉल्व केलेलं आहे. तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपलं काय
प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण सॉल्व करून झालेला आहे. ओके, तर चॅनेलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.